मी ना सकाळी आलतो 9 वाजता. आज लेट झालतो. परत वाटाटा तुटला, वाळा ठेवला होता. आत्ता परत आज 1 वाजता. सर त्याचं जुलाब थांबलंच ना अजून राव. आज जरा उशीर झाला. 5:30-6 आलतो. परत 6 वाजता गोट्यात आलतो. सगळं साफ केलं पुढलं यांना टाकून दिलं. डोकं आणि सर्दी लोकांना कसं दुखतोय. मेडिकलमध्ये गोळ्या आणतो. संतोष शेट्टी कामावर गेले ह्याच्या. संतोष शेट्टी फोन केला तर या म्हणून. फुल बरं पडणार नाही ती. बस बस याला नेमका मागितलं होतं एकाने पळवायला. पर हे सॉर्ट आउट झाल्याशिवाय कसं काय द्यायचं याला असं होईल ना. सर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण एक वाजला बरोबर. मी ना सकाळी आलतो 9 वाजता. आज लेट झालतो. परत वाटाटा तुटला, वाळा ठेवला होता. आत्ता परत आज 1 वाजता. सर त्याचं जुलाब थांबलंच ना अजून राव. डॉक्टर म्हणलं याला अजून आहे ना गोळ्या औषध त्यात रेग्युलर करायचे बघ चालू. त्याच ठेवायला लागेल. असं पडतं आत्ता. रक्त नाही पडत पण पातळच होतंय ना. सर मक्याची गाडी ते खाल्ला करायची आपल्याला. 300 किलो इथं लावायला लागेल. ह्या पट्ट्यात बघतो काय पावसाचं वातावरण राहिलं 2-3 दिवसात. पाऊस पडला तर खराब व्हायची मग करावं ना. ते इथंच लावता आलीच ती. पावसाचं वातावरण गेलं इथली तर मका इथं लावू. मग इथं चांगलं राहते त्यापेक्षा. हे गाडीवाला लोकेशन पाठवलं आहे. तुला लोकेशन येतो म्हणला. मी साफसफाई करून टाकली. हे बघतं तुटलं रेवर लावायला लागेल परत व्यवस्थित. मक्यावाला आलं गाडी घेऊन. कंटेनरमध्ये आणली आहे नंतर. गाडी पुढे घ्या ना बघ ती. बसली तर 300 किलो 300 नाही 250 किलो आहे. जर पाऊस वातावरण क्लिअर झालं नाही मका इथं लावायची. मग इथं बसत असती मका. 2 वाजले असते ना आत्ता. 1:30 वाजलेत. अजून आंघोळ करायची मला. त्याला थोडा कडबा टाकून दिला आपल्या बी मला आणि दोघांना मका टाकली. ओके राहिलेल 5 वाजता येऊ डायरेक्ट गोट्यात. म्हणजे आंघोळ करायला लागेल मला. 1 hour later. आंघोळ केली. 2 वाजले आत्ता जवळपास. चहा घ्यायचा फक्त. चहा घेऊन संतोष शेट्टी गेला बाहेर. बाहेर आले आपल्याला जरा बाहेर फिरून यायचं जरा थोडं 2 वाजले आत्ता शिक. घरी काय करणार. वाट्यात काम असेल इथले 5 वाजता माझं. दादा शेठ तुम्ही नाही घेतला का चहा? चक्क दादा तू चहा नाही घेतला. पाणी आण दादा ग्लास. $2,000 years later.
जरा आहे ना उशीर झाला. एक 5:30-6 आला तो पण 6 वाजता गोट्यात आलतो. सगळं साफ केलं पुढलं यांना टाकून दिलं पुढं जाऊन तुला थांबलंच नाही राव. याला हिरवं नाही टाकलं आम्ही याला काढवा टाकतोय. बुळकांडा ते अजून पण एवढं नाही बरं का. पण बुळकांडा ते अजून क्लिअर झाल्याशिवाय नाही टाकायचं. त्याला काय प्रॉब्लेम नाही. त्याला कुठे टाकली काढवायची करून मक्याची कुट्टी गेली त्याला टाकली थोडी आणि याला अखंड मका टाकली. ओके 7 वाजले जवळपास. गुरबीर करून सज्ज झालं का टेन्शन नाही. एक कोपऱ्यात ठेव त्याला कोपऱ्यात राहू द्याला. ओके लेवळ बेकार कष्ट होतं. डॉक्टर लय बेकार दुखायला लागले. डॉक्टर जायला गोळी घ्यायला मेडिकलमध्ये एखादी. मच्छर पण लय चावायला लागलं तो वाईट. दूर गेला चांगला जोरात. 8 वाजले जवळपास बाई. चहा बी घेतला एडिट करी बसलो. मला लास्टचा ब्लॉग. डोकं आणि सर्दी डोकं कसं दुखतोय. मेडिकलमध्ये गोळ्या आणतो. संतोष शेट्टी कामावर गेले ह्याच्या. संतोष शेट्टी फोन केला तर या म्हणून त्याच्याकडे जाऊ थोड्या वेळ. आज लय बोर होईन मग. गाडीची आई कुठून ती राव. गाडीची आई बघितली का नाही. इथं असं कुठं तरी सकाळ धरून गाडीच नाही नेली मला लक्षातच नाही कुठं. होईल जाऊ का. हा काय तुला सायकल नीट करायची. सांग तू कार्यक्रम चालला तो. चहा प्याला ना दादा. चहा प्याला चल गोट्यात जाऊ. हो 8 वाजले जवळपास. 8:30 वाजायला आले रे. नको दादा मी चाललोय दवाखान्यात. गाडी पण लय काम चालत रे. उद्या याला 2 टाकाय पाहिजे राव. एवढं वैतागलं ना असा ताप. गोळ्या घ्यायला मेडिकल पाहिलं जास्त होईल नाही तर. ओट्स घेऊन गेलं जाऊन खाल्लंच नाही. मॅगी बिगी नको. हेल्थ ओके मी घेतो बिस्लरी गोळ्या 2-3. हेल्थ ओके नाही आहे. या गोळी थांबन ना. मेडिकलमधून गोळ्या घेतल्या आणि चहा पार्सल घेतल्या 2. संतोष शेटच्या कामावर जाऊ डायरेक्ट ते चहा घेऊ दोघं. दररोज आम्ही सोबत चहा घेतोय पण आज सुट्टी होती. मला दुखायला लागलं रावले. घरी बाहेरच नाही पडलो जास्त. घराबाहेर गेलोच नाही. गाडीत पहिल्यांदा बाहेर गाडलीत. आता सकाळपासून मका गोठा एवढंच. मका वाहिली तर अख्खं लाल झाले. अख्खं कापलंय डायरेक्ट. एवढं वाईट कापतंय त्या मक्यानी. आणि अख्खी वल्ली मका होते शिवाय. संतोष शेटला केला तर फोन. तुम्हाला या फोन करतो उडीत हजार. संतोष शेठ कुठं काय बे. डॉकेश भाई वाजलं सर. गाडीत आपल्या हे चहा आणलाय बघ. चाय निकालो उधर से रखा है. तू चांगलं मनोमिला नाही डॉकेश भाईंचं. जेड प्लस सुरक्षा आहे काय ते. अरे हेल्थ ओके. हा लय वाईट हालत चालते एवढ्या. अजून आहेच माझी. तैनात करायला लागते ना 300 रात्रीची. इथं खोल ना. याच्यात बोनेट खोल ना. तरी त्या बिचाऱ्यांना मी हडका आणायची बंद केले. का आपल्या जन्माचे निघायचे ते वेस्टेज आहे ना. हा त्यांची चांदी होईल तेवढीच. ती घंटा ती हालत सुद्धा नाही. 50 गोळा होती ना काय. अरे हीच आपली लय भारी आहेत. रात्रीचं सुरक्षा कवच आहे आपलं. सावकाश टाक. मापात पाप नाही व्हायला पाहिजे. असं चल मी धरतो माझा. फुल बरं पडणार नाही ती. बस बस
किराणा लय नंबर तरी पण शिल्लक आहे. राहून दे आता. चला संतोष शेठ चला जाऊ का? तासभर कसा गेला कळच नाही. तास दीड तास गेला रे. 1.5 तास गेला. आता जवळपास 10:30 वाजल्यात. हॉटेलला जाऊन चक्कर मारू एक जरा. ऋषीकडे पण जायचं थोडं काम आहे एक जरा त्याच्याकडं. आणि आकाश असेल तर आकाश सोबत जाऊ खाली कॅनबे जाऊ का चहा बी घेऊ. थोडं लय भूक लागली जरा खायची इच्छा आहे काहीतरी. पाणीपुरी खावते जाऊन. आज लय रिलॅक्स झालं राव. लय बरं वाटतं असं सुट्टी असल्या. सुट्ट्या ठेवायचं कारणच ते माझं. सगळ्यांना आराम भेटला पाहिजे. 7 दिवस नाही काम करू शकत राव. पण तशी सुट्टी कोणी देत पण नाही हॉटेल लाईनला. पण कसं आहे आपल्याला जरा थोडं वेगळं करतोय नाही का. म्हणजे सगळ्यांना टेन्शन नाही पाहिजे. एक दिवस काय नाही होत. थोडेफार पैसे कमी भेटतील एवढंच होईल. परशुराम पुढे घ्यायचं तुला. इंद्रायणी सोसायटी, अरे भैरवनाथ सोसायटी, उमेश मोरे 02, स्वप्नील भारत 2, उमेश मोरे 02. तिघांनी पेड घातलं तुम्ही. आकाशला कॉल केला तर आकाश नाही इथं. ते गेलं नेमकं चिखलीत त्या मित्रांसोबत. ऋषी येतोय. ऋषीसाठी थांबलोय खाली कॅनबे चौकात जाऊ चहा घेऊ. मग आईस्क्रीम खायची काही इच्छा नाही राव. मोकार गार आहे आधीच. आत्ता गार पडलंय. येईन थांबू. गार वाजत आहे बाई गाडीत राव बाहेर. ऋषी शेठ आकाश कुठं आहे? आकाश कुठं गेला असेल कल्टीवर आज? दिवसभर काही बाहेर हिंडाय असेल तो. काय माहिती, मीच मग 7:30-8 वाजता आलोय घरी. आता फोन गेला तर बाहेर आहे चिखलीला गेलाय. जीव होतोय म्हणला. गेला असेल बोरांसोबत. बस चल. मंचुराला काय झाला काय आपला? काय झालं, लवकर गेला वाटतं. नाही 3-4 दिवस नाही तो. पान दे रे भाऊ एक बिसलरी बारकी दे. 3-4 दिवस गायब येते. त्याला फोन केला की मी. काय उचललंच नाही ना अरे. त्याची मॅट आहे गाडीत माही. गोट्यातली मॅट आहे ना एक त्याच्याकडे. भाऊ द्या ना लवकर. 2,000 years later. जुला भाऊ कमी नाही आलो एवढंच. असं पडतं आता वल्ल. अख्खा क्लिअर नाही आला अजून. याला नेमका मागितलं होतं एकाने पळवायला. तर हे सॉर्ट आउट झाल्याशिवाय कसं काय द्यायचं याला असं होईल ना. सर थोडा कडबा दाखवतो तो याला. याला हिरवं चारायचंच नाही. बाकी दोघांना चारून काढायचं नाही. याला मागाशी एक टप टाकला होता पहिले. फुगलं डायरेक्ट ये बटरावानी. अख्खं खाल्ला आणि कुट्टी. याला कुट्टीत चाराय पाहिजे जरा थोडा दिवस. आणि काय ऑलरेडी खाऊन पिऊन चांगली टप झालेली. असं रे चांगली खाते सगळं खाऊन मोकळं करते ती. विमा